आणि आता पाहूयात सविस्तर घडामोडी। महायुतीच्या मेळाव्यामध्ये भर स्टेजवरच राडा झाल्याची सर्वात मोठी बातमी। भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बीएस पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली आहे। दोघांचे समर्थक एकमेकांविरोधात मारामारी करत असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। यावेळची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे जळगाव महायुतीच्या मेळाव्यामध्ये भर स्टेजवरच राडा झालाय। अमळनेर इथे झालेल्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बीएस पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली। दोघांचे समर्थक एकमेकांविरोधात मारामारीसाठी उतरले होते। गिरीश महाजन भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं। शुभदा नेवे आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून या अधिक माहिती आपण या संदर्भातली घेणार आहोत। शुभदा, जळगावात महायुतीच्या मेळाव्यातच भर स्टेजवरती राडा झाल्याचं आपण दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय। काय नेमकं त्या ठिकाणी घडलं? विशाल, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी प्रचाराच्या संदर्भात हा महामेळावा जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। त्यात अमळनेरच्या स्टेजवरती हा मेळावा सुरू झाला आणि सुरू होताच बरोबर माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली आणि दोघांचे समर्थक आहेत ते एकमेकांविरोधात जुंपलेले आहे आणि स्टेजवरतीच हा सगळा राडा झाल्याने मोठी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती। अक्षरशः चपला बूट काढून एकमेकांना मारामारी करण्यात आली। तर जे माजी आमदार आहेत बीएस पाटील यांना सुद्धा अक्षरशः उचलून काही उदय वाघ यांच्या समर्थकांनी उचलून त्यांना ओढत नेलेलं आहे। अतिशय भयंकर आणि गंभीर अशी ही मारामारी बघायला मिळाली। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये भाजपमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे सगळं बघायला मिळालेलं आहे। खरं तर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार सीता वाघ या उमेदवारी अर्ज त्यांना देण्यात आलेला होता। भाजपकडनं उमेदवारी देण्यात आली होती। मात्र जे माजी आमदार आहेत बीएस पाटील यांचा मात्र याला आधीपासून विरोध होता आणि हीच गोष्ट कदाचित या सगळ्या मेळाव्याच्या रूपाने समोर आलेली होती आणि त्यातच शाब्दिक चकमक जी झाली आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात दोघांच्या विरोधात एकमेकांचा जो काय राडा आहे तो इथं बघायला मिळाला। शुभदा, गिरीश महाजन जे आहे तो हा राडा सोडवण्याचा प्रयत्न करताय, मात्र त्यांनाच त्या ठिकाणी धक्काबुक्की होत असल्याचंही धक्कादायक चित्र आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। याविषयी काय सांगाल शुभदा? नक्कीच, गिरीश महाजन हे व्यासपीठावर होते आणि पोलीस यंत्रणा असून सुद्धा पोलीस यंत्रणा काही करू शकत नव्हती। गिरीश महाजन यांनी या दोघांच्या मध्ये भांडण मिटवण्याचा प्रयत्न केलेला, मात्र जोरदार हाणामारी होती। त्यात गिरीश महाजन यांना सुद्धा जोरदार धक्काबुक्की झाल्याचं इथं बघायला मिळालेलं आहे। त्यांनी सुद्धा मोठे प्रयत्न करून सगळ्यांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला, हटवण्याचा प्रयत्न केलेला, मात्र इतकं जोरदार भांडण किंवा इतका जोरदार मारामारी होती की गिरीश महाजन यांना सुद्धा या कार्यकर्त्यांकडनं धक्काबुक्की करण्यात आलेली। विशाल, नक्कीच, मात्र उदय वाघ यांचे समर्थक आणि बीएस पाटील यांचे जे समर्थक आहे ते एकमेकांना भिडण्यामागचं नेमकं त्यावेळेचं कारण काय? कुठे वादाची ठिणगी पडली आजच्या या सभेत? याचं कारण एकच होतं की स्मिता वाघ यांना जी उमेदवारी देण्यात आलेली होती आणि ती नंतर उन्मेष पाटील यांना देण्यात आली। स्मिता पाटील यांचे तिकीट कापून पुन्हा उमेदवारी जी होती उन्मेष पाटलांना देण्यात आली। आता या वरून उदय वाघ यांनी आरोप केलेला होता की बीएस पाटील यांचा सुद्धा यामध्ये हात असावा। यावरूनच हा सगळा शाब्दिक वाद सुरू झाला आणि त्याचं जे भांडण आहे अतिशय विकोपाला गेलं आणि त्यातून हा सगळा प्रकार दोघांचे समर्थक एकमेकाच्या विरोधात भिडले असं समोर येत आहे। विशाल, किती काळ हा संपूर्ण गोंधळ त्या ठिकाणी सुरू होता आणि पोलीसही हतबलपणे हा संपूर्ण जो होणारा राडा आहे तो पाहताना आपल्याला यातून दिसून येत आहेत। संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात किती वेळानंतर आली? भाजपमध्ये गट पडल्याचं चित्र आहे आधीपासूनच दिसत आहे। याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर निश्चित होणार असं दिसत आहे आणि ह्या गटबाजीमुळे नक्कीच हा प्रकार समोर आलेला आहे। आधीच गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे 2 गट हे उघड उघड दिसत होते आणि आता सुद्धा उदय वाघ आणि दुसऱ्या एक समर्थकांचा भाजपचा एक गट
असे 2 गट इथे समोर दिसतात आणि यातून हे भाजपचे वेगवेगळे गट या पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अडचणीचं होऊ शकतं असं सुद्धा जाणकारांचं मत बरं, आहे. जळगावातील भाजपातील गटबाजी जी आहे ती समोर येताना दिसतीये, मात्र यावरती उपाय म्हणून किंवा त्यानंतर यावरती तोडगा काढण्यासंदर्भात गिरीश महाजन माध्यमांशी काही बोलले का, काही प्रतिक्रिया दिली का त्यांनी? अद्याप गिरीश महाजन यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचं सध्या भाषण सुरू आहे, त्यामुळे मनोगत सुरू आहे, त्यामुळे अद्याप त्यांनी या संदर्भात बोलण्याचं टाळलेलं आहे. नक्कीच आजच्या या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण? शुभदा, भाजपची ही जी गटबाजी आहे याला कुठेतरी अंकुश बसायला हवा होता, मात्र ही गटबाजी नियंत्रणाच्या बाहेर जाते आहे, ते वारंवार समोर येत आहे आणि खरोखर गिरीश महाजन सुद्धा या असमर्थ ठरतात असं चित्र समोर येत आहे. कारण प्रत्येक वेळेस असं गटबाजी दिसते आहे, मात्र त्या गटबाजीतून भाजप सावरला नाही, बाहेर येत नाहीये असं बघायला मिळतं. विशाल, बरं, यापूर्वीच खडसे नाराज असल्याचं आपण पाहिलेलं होतं, मात्र येत्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नाराजीचा त्याचबरोबर असलेल्या गटबाजीचा फटका भाजपला जळगावात बसेल का? नक्कीच जाणकारांकडनं असं बोललं जात आहे, कारण या ठिकाणी युती आहे आणि युतीमध्ये अनेक ठिकाणी सहकार्य करायचं नाही असं शिवसेनेची भूमिका आहे. कळत नकळत याचा परिणाम हा मतांवर होणार आहे. चंद्रकांत पाटील जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी तर ठाम भूमिका मांडलेली होती की भाजपला आपण कुठल्याही प्रकारे मदत करणार नाही. त्याचबरोबर पाचोऱ्याचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा अशाच प्रकारची भूमिका मांडली होती आणि हा सगळ्याचा परिणाम हा युती असून सुद्धा जर भाजप आणि शिवसेनेचे 2 गट इथं बघायला मिळतात, त्याचा फायदा नक्कीच हा महाआघाडीला होणार आहे. राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार आहेत गुलाबराव देवकर आणि किंवा रावेरचे जे उल्हास पाटील डॉक्टर आहेत माजी खासदार, यांना याचा मतांचा परिणाम निश्चित होऊ शकतो असं सुद्धा जे राजकीय जाणकार आहे यांचं असं मत बघायला मिळतं. विशाल, नक्कीच पुन्हा एकदा आपल्याकडे शुभदा मी येणारच आहे, मात्र तत्पूर्वी ही बातमी आपण पुन्हा एकदा सांगणार आहोत ती म्हणजे जळगावात महायुतीच्या मेळाव्यात भर स्टेजवरच राडा झाल्याचं पाहायला मिळालंय. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत आहेत. सचिनजी, जळगावात भाजपमधली जी आहे ती गटबाजी समोर आलेली अतिशय धक्कादायक दृश्य आपण यावेळेला आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, काय प्रतिक्रिया आपली? नाही, अरे म्हणावं लागेल. हे आता काय ही दयनीय अवस्था भाजपची झालेली आहे. वा वा, बापरे बापरे. म्हणजे वाल्याचं वाल्मिकी करता करता आता गुंडांची मांदियाळी झाली या पक्षामध्ये. आताची परिस्थिती जी दिसते महाराष्ट्राच्या, म्हणजे प्रत्येक नागरिकाला मान खाली घालण्यासारखी परिस्थिती आहे. इतकी वाईट परिस्थिती दाखवते की ज्या पद्धतीनं मंत्र्याला चोप दिला ही गोष्ट वेगळी, पण मंत्री फायटिंग करतो. म्हणजे हे भाजपचे बंदूकबाज मंत्री गेल्या वेळेला वाघ मारण्यासाठी सगळीकडे बंदूक घेऊन फिरत होते आणि त्या शाळेमध्ये देखील बंदूक घेऊन फिरत होते, ते दाखवत होते बंदूक. त्यांची आजच्या परिस्थितीमध्ये त्यांना चोप दिलाय आणि नंतर ते फायटिंग करतायत, लात मारतायत आणि त्याबरोबर लोकांना ढकलून देत आहेत. त्या एका पोलिसाला ढकलले आणि पोलिसांच्या उपस्थितीत गुंडगिरी चालू आहे. म्हणजे मंत्री आहे का गुंड आहे? आणि भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली, म्हणजे ज्या तऱ्हेनं एके ठिकाणी म्हणत होते की पार्टी विथ द डिफरन्स, नैतिकता घेऊन हे कोळून जन्मालाच घेऊन आलेले पक्ष आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही दयनीय अवस्था झालेली आहे, महाराष्ट्राचं सोज्वळ रूप जे आहे, महाराष्ट्राची जो पुरोगामी महाराष्ट्र आहे त्याला कलंक लावण्याचं काम आता चाललेलं आहे. आणि या पद्धतीनं हे भारतीय प्रशासन चाललं, भाजपचं प्रशासन चाललेलं आहे हे दिसून येते. अत्यंत लाजिरवाणी घटना आहे, घृणास्पद घटना आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या गुंड मंत्र्यांवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे असं आमची मागणी आहे. बरं, नक्कीच सचिनजी, मात्र साध्या जळगाव सारख्या ठिकाणची गटबाजी दूर करता येत नाही, देश सांभाळण्याच्या गोष्टी भाजप करताना दिसतंय असं वाटतं का? नाही, हेच आहे ना, हेच चौकीदार आहेत ते ज्यांचा आम्ही विरोध करतोय. हे जे चौकीदार ज्यांना चोर म्हणतोय, या चौकीदारांना गुंड म्हणतोय आम्ही. आणि ते दिसतंय ना, देश कसा चालवला, मूर्ख बनवून चालवला लोकांना, लोकांची फसवणूक करूनच चालवलं आहे. कुठलीही गोष्ट सत्य नाही आणि हे यांचं खरं स्वरूप आहे, हे त्यांची नैतिकता आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेने हे पाहिलं पाहिजे, हे चित्र पाहिलं पाहिजे प्रत्येकानं की या गिरीश महाजनाचा चेहरा जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे, गुंडांचा चेहरा आहे हा. बरं, पक्षाने या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहायला हवा असं वाटतं? मतदान करताना हा चेहरा आठवून मतदान करणार आहे. नक्कीच सचिनजी, मात्र या संपूर्ण घटनेकडे पक्षानं कशा प्रकारे पाहायला हवं? पक्षानं काय पाहायला हवं? त्यांना पहिल्यांदा अटक केली पाहिजे या सगळ्यांना मिळून जेलमध्ये टाकायला. ही माणसं नाही आहेत, ही गुंड आहेत. मतदारांपर्यंत काय मेसेज गेला असेल? मेसेज काय गेला? या महाराष्ट्राच्या प्रत्येक आजपर्यंतच्या राजकीय व्यवस्थेला आपण ज्याचा अभिमान मानतो त्या सगळ्या व्यवस्थेला त्या ठिकाणी काळीमा लावण्याचं काम केलेलं आहे यांनी. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची मान खाली गेली असेल हा मंत्री बघून. हे काय चाललंय? ते महाराष्ट्रात आम्ही घटना पाहिली नव्हती.
मंत्री मारामारी करतो. बरं सचिनजी, यावेळेला उदय वाघ आणि BS पाटील यांचे जे समर्थक आहेत तेच एकमेकांना भिडल्याचंही पाहायला मिळालं. म्हणजे तिकीट देताना झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र आता भाजपच्या चव्हाट्यावर येताना दिसतात का? नाही, असंच होणार ना. पहिली गोष्ट अशी की या पक्षामध्ये गेल्या 5 वर्ष अनेक निष्ठावंतांची काय कुचंबणा झाली आपण पाहिलेलं आहे. बाहेरच्या लोकांना तुम्ही आणताय आणि त्यांना डोक्यावरती बसवलेलं आहे हे आपण पाहतो. तो त्यांचा अंतर्गत बाब आहे. आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावरती तुम्ही काय कशापर्यंत दिवे लावा, ही चांगलीच गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राला यांचं खरं स्वरूप दिसतंय. या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आज लोकांना कळला असेल. हाच जो चेहरा आहे आणि हीच जी चौकीदारी आहे त्याला आम्ही चोर म्हणतोय, ही जी चौकीदारी आहे त्याला आम्ही गुंड म्हणतोय. मवाल्यांचा पक्ष झालेला आहे भारतीय जनता पक्ष आणि सरळ सरळ त्याची भलामण करताना आमच्याकडे आल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी होतो असं म्हटलं जातं. हे ह्याचं स्वरूप आहे हे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करत आलो आणि हा चेहरा जातोय. जनता मतदान करताना प्रत्येक वेळेला या गिरीश महाजनाचा आणि भाजपचा हा चेहरा आठवणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आता. कारण हे त्यांचं खरं स्वरूप आहे, हा खरा चेहरा आहे त्यांचा. धन्यवाद सचिनजी. जय महाराष्ट्र बरोबर आपण बोललात त्यासाठी. तर जळगावात महायुतीच्या मेळाव्यात भर स्टेजवरच राडा झालेला आहे. अमळनेर इथे झालेल्या मेळाव्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार BS पाटील यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघांचे समर्थक एकमेकांविरोधामध्ये मारामारीत उतरले होते आणि गिरीश महाजन भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याच वेळेला आणखी धक्काबुक्की झाल्याचं देखील आपण या उपलब्ध असलेल्या व्हिज्युअल्समध्ये पाहतोय. यावेळची सर्वात मोठी बातमी, जळगावात महायुतीच्या मेळाव्यामध्ये भर स्टेजवरच राडा झालेला आहे. या संदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार मतदारांनी आता आपला निर्णय घ्यावा अशा प्रकारची तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे. तर हाच भाजपचा खरा चेहरा असल्याचं देखील जय महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले. जळगावातील ही अशी धक्कादायक दृश्य आपण पाहतोय. जळगावातल्या अमळनेर या ठिकाणी भाजपचा मेळावा होता आणि या भाजपच्या मेळाव्यामध्ये उदय वाघ आणि BS पाटील यांचे समर्थक एकमेकांना भिडलेले आणि त्यानंतर परिस्थिती कशा प्रकारे चिघळली ती सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत. जळगावात महायुतीच्या मेळाव्यामध्येच आज राडा झाल्याची धक्कादायक बातमी. एकमेकांविरोधात 2 वेगवेगळ्या गटाचे समर्थक जे आहेत ते भिडले. त्यानंतर गिरीश महाजन हे देखील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय. मात्र त्याच वेळेला त्यांना देखील धक्काबुक्कीचा सामना करावा लागलेला आहे. स्टेजवरतीच हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर मात्र पोलिसांना अक्षरशः ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास अर्ध्या तासाचा कालावधी लागला. अर्ध्या तासाच्या या कालावधीमध्ये पोलिसांनी प्रत्येक कार्यकर्त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते एकमेकांवरती अशाच प्रकारे हाणामारी आणि आगपाखड करत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय. जळगावात महायुतीच्या मेळाव्यामध्ये भर स्टेजवरच राडा झालेला आहे. अमळनेर इथे झालेल्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार BS पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यावेळेला आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. जितेंद्रजी, जळगावातील प्रकार आणि त्याची दृश्य आपण पाहिलेली असतील, काय आपली पहिली प्रतिक्रिया? मी जातो, मला दे, मी तुला मोबाईल किती देतो. एक मिनिट, आवाज येतोय आपल्यापर्यंत? हाँ हाँ द्या द्या. हाँ बरं, एक मिनिट, फोन पे बात करा टीव्ही पे. हॅलो आवारजी, आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा येतोय येतोय येतोय. जळगावात महायुतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्यावरती आपली प्रतिक्रिया काय? असं की पहिली गोष्ट म्हणजे चारित्र्य संपन्न पक्षाचे, संस्काराने मडलेल्या पक्षाचे, नटलेल्या पक्षाचे काय हाल आहे ते तुम्ही बघता. हे नवीन नाही आहे. धुळ्यामध्ये हेच झालं, आज जळगावमध्ये हेच होत आहे. सत्तेची मगरुरी झाल्यानंतर आपापसातला अंतर्विरोध किती प्रकर्षाने बाहेर पडतोय आणि यांचं चारित्र्य कसं उघडं पडतंय हेच दुष्ट आहे. कधी हापापले म्हणजे कधी जेवण न मिळाले, जसे हापापलेले खातात असं म्हणजे कधी न मिळालं जायचं, तसं यांचं सत्तेत झालं होतं. आणि म्हणून शरद पवारांचा आम्ही आदर्श देतो, जे अडवाणींनी सांगितलं की कुणाचा द्वेष करू नका, कुणाचं राजकारण करू नका. सुडाचं राजकारण करताना जेव्हा तुम्ही ती मानसिकता पेरता दुसऱ्याचा सूड करायला, तो सूड तुमच्या अंगावर येतो, अखेरीस तुम्ही त्या सुडाचे बळी पडता. आणि हे आता बीजेपी म्हणणं घडणार. जे अडवाणी म्हणाले आणि जे आम्हाला पवार साहेबांनी कायम शिकवण दिली की दुसऱ्याला समोरच्याला सन्मानाने वागवा, त्याचा वैचारिक विरोध जरूर करा, पण त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्याच्या म्हणजे त्याच्या घरात डोकवणं हे सगळं बीजेपीमध्ये अति व्हायला लागलंय. फिल्म्स काढणे, लोकांच्या रूम मध्ये पकडून देणे, लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसणं, या राजकारणात आपलं कामच नाही. नक्कीच जितेंद्र आव्हाडजी, मी आपल्याकडे येतोच. मात्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्याला जोडले गेलेले आहेत. केशवजी, जळगावात झालेल्या प्रकाराबद्दल काय वाटतं? भाजपतील दुफळी जी आहे किंवा त्या ठिकाणी माजलेली दुफळी आज चव्हाट्यावरती आलेली आहे.
असं दोन त्या ठिकाणी काय त्यांचे मतभेद झाले त्याची माहिती घेणं आता सुरू आहे आणि त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय लवकरच आगामी काळात घेतला जाईल. आणि ज्यांनी सुडाच्या राजकारण गप्पा त्यांनी म्हणू नये, ज्यांनी हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी हिंदुत्व दहशतवादी असतात अशा पद्धतीची भाषा वापरली, हिंदू धर्माला बदनाम करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी आम्हाला सुडाच्या राजकारणाच्या गप्पा तरी किमान शिकवू नये. जितेंद्र आव्हाडजी, झालं यांचं हिंदुत्व बाहेर आला. आता सगळे विकासाचे मुद्दे, 15 लाख जुमलेबाजी, सगळं 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 आता बाजूला गेलं. आता हे परत हिंदुत्वावर आले. म्हणजे पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. 2014चा विकास आम्ही काही करू शकलेलो नाही. आता आम्ही परत हिंदू झालेलो आहोत आणि यांच्यापेक्षा परकड हिंदू आम्ही आहोत. यांच्याकडनं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आणि हिंदू असल्याचं सर्टिफिकेट, राष्ट्रभक्तीचं सर्टिफिकेट या गद्दारांकडनं, या देशद्रोह्यांकडनं आम्हाला नको आहे. केशवजी, आज घडलेला प्रकार योग्य वाटतो का आपल्याला? असं आहे की ज्यांनी त्या जी दहशतवादी मारली गेली त्याच्या मदतीसाठी जे जातात त्यांच्याबद्दल आम्हाला सर्टिफिकेट द्यायची पण गरज वाटत नाही. आणि आमचं हिंदुत्व आता गरज नाही. आम्ही मुळातच हिंदू आहोत आणि हिंदुत्वासाठी वेगळ्या पद्धतीचं कधी जायचं, कधी जन्मोधरी हिंदू बनायचं, कधी मंदिरात जायचं इलेक्शन आलं की, अशा प्रकारचं ढोंगीपणा करण्याची सवय आम्हाला नाही. बरं, पण केशवजी, जळगावातील प्रकार योग्य वाटतो का आपल्याला? गिरीश महाजन देखील या धक्काबुक्कीमध्ये सामील असल्याचं दृश्य थेटपणे दिसत आहेत. नाही, असं आहे की त्या त्यांनी सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोणी धक्काबुक्की केली नाही आणि किंबहुना त्या सगळ्या विषयातलं अधिक माहिती येते आणि तुमच्यासमोर त्या गोष्टी सादर केल्या जातील. आमचं काही अशा पद्धतीने अनेक गोष्टी मला राष्ट्रवादीच्या काय अनेक गोष्टी सांगता येतील, पण तसा हा आज विषय नाही. बरं, पण केशवजी, या दृश्यांमध्ये गिरीश महाजन देखील कार्यकर्त्याला धक्काबुक्की करत असल्याचं थेट दिसतंय. नाही, कार्यकर्त्यांना धक्काबुक्की नाही. त्या ठिकाणी मग तेच सांगतोय की त्यातल्या 2 गटातले जे कार्यकर्ते मध्ये काही मतभेद झाले होते ते सोडवण्याचा प्रयत्न ते करतायत. त्याच्यामध्ये आता कार्यकर्त्यांनी नेमके कशामुळे झालं त्याची माहिती घेऊन नक्की पुढच्या काय चर्चा काळजी घेतली जाईल. जितेंद्र आव्हाडजी, खरं वाटतंय? नाही, मला मगाशी ते म्हणाले की तुम्ही लोक देवळात जाता, ह्याच्यात जाता, त्याच्यात जाता. मी तर दहीहंडी करायचो, नवरात्री करायचो, गणपती करतो, मी 5-6 मंदिरं बांधली. अहो, पण तुमचे मोदी साहेब परवा अजमेरला चादर पाठवून मोकळे झाले. नरुद्दीन मोदी, त्या नरुद्दीन मोदीचं काय करायचं होतं? म्हणजे तुम्ही ज्या मुसलमानांना शिव्या घालून कटुआ का वोट नहीं चाहिए, हमारे पास अली है, तुम्हारे पास बजरंगबली है, ते गडकरी साहेब म्हणतायत मला वोट नकोच आहेत मुसलमानांचे, वोट नका देऊ, निवडून आल्यावर बघतो तुम्हाला. अहो, तिथे तुमचे नरेंद्र मोदी साहेब अजमेरला चादर पडून मोकळे झाले. राजकारणामध्ये हे सगळं तुम्हाला चालतं, आम्हाला चालत नाही अशातला काय भाग नाही. जाऊ द्या, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. आता ही मारामारी आधी संपवा. ते अंमलदारीच्या उमेदवारांचं काय करायचं त्याच्यावर बोला. बाकी काय आम्हाला तुमच्याशी घेणं देणं नाही. तुमचं हिंदुत्व कसं आहे आणि ज्यांनी करकऱ्यांना शिव्या घातल्या, ज्यांनी पुरोहितच्यासाठी फार पंतप्रधानांवर दबाव आणला, त्यांनी आम्हाला राष्ट्रभक्ती, राष्ट्रद्रोह सांगू नये. एखादा तरी स्वातंत्र्य लढ्यातील कुठल्या तरी सेनानीचा तुमच्या घरातल्या म्हणजे परिवाराशी काही संबंध होता का याचा इतिहास कधीतरी सांगावं महाराष्ट्राला. केशवजी, भाजपतील अंतर्गत गटबाजी थांबवणार का? प्रश्न गटबाजीचा नाहीच आहे. 2 कार्यकर्त्यांच्या मधल्या भावनांचा विषय, त्यामुळे गटबाजी वगैरे काही हा विषयच नाही. खरं म्हणजे आपल्या पक्षातली गळती कोणी राहायला टिकायला तयार नाही, एक घराणे निघून चालली आहेत. त्याचा विचार अगोदर खरं तर केला पाहिजे. तुम्ही आमचा विचारही करू नका, आम्ही आमचं सांभाळायला तयार आहोत. ज्या पक्षामध्ये पक्षाध्यक्षांचं विधान एकदा धट राहत नाही, एकदा म्हणतात निवडणूक लढवतो, एकदा म्हणतात लढवणार नाही, एकदा म्हणतात कुटुंबाचं असं आलं, असं ज्यांचं विधान सकाळचं एक दुपारचं एक विधान असतं, अशा पक्षांनी धोरणांवरती बोलावं हाच मोठा विनोद आहे. पण ठीक आहे, मला तर काही म्हणायचं नाही आणि आमच्या पक्षापुरतं आम्ही नक्की त्याची काळजी घेऊ नेमकं काय झालं. बरं, नक्की जळगावातील कार्यकर्त्यांबाबत किंवा त्या संदर्भातला निर्णय किती लवकरात लवकर घेतला जाणार आणि जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती भाजप काही कारवाई करणार का? केशवजी, बरं, यावेळेला केशव उपाध्याय यांच्याबरोबर आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र स्मिता वाघ, जळगाव या ठिकाणच्या ज्या भाजपच्या स्वतः उमेदवार आहेत त्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तर स्मिता वाघजी, आज झालेला प्रकार कितपत योग्य? जळगावात चाललंय काय असा प्रश्न यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला जातोय. स्मिताजी, हे बघा, अमळला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये माजी आमदार 3 टर्म राहिलेले भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार BS पाटील 15 दिवसापूर्वी पारवाला काही मेळावा झाला, माझ्याविषयी त्यांनी वाईट वक्तव्य केलं. कार्यक्रम पक्षात होता, तर आज त्यांनी एवढंच म्हटलं की त्या स्टेजवर त्यांना बसवून नाही की जे महिलांचा अपमान करतायत असे माजी आमदार की त्यांना पार्टीने सगळं दिलेलं होतं. असं जर महिलांविषयी ते वक्तव्य त्यांना स्टेजवर बसवणं एवढीच कार्यकर्त्यांची भावना होती.
बरं, कार्यकर्ते एकमेकांना भिडण्यापर्यंत ज्या वेळेला ही परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला त्यांचं एवढंच भाजपचे म्हणणं ज्येष्ठ होतं, कार्यकर्ते काय स्टेजवर करत बसू होते? नका, याच्या पलीकडे त्यांचं काही म्हणणं नव्हतं. सगळ्यांनी काय म्हणताय स्मिताजी? स्टेजवर त्यांना बसू नका एवढंच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ज्या महिलांचा आपण करणाऱ्या माणसाला अशा पद्धतीने स्टेजवर बसू नका एवढंच. बरं स्मिताजी, तुम्ही आमच्याबरोबर अशाच जोडलेल्या राहा. तत्पूर्वी त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. स्मिताजी, पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. कशा प्रकारे कार्यकर्ते गोंधळ करतायत हे आपण पाहिलं. तुमचं म्हणणं होतं की काहींना त्या मंचावरती येऊ देऊ नये एवढाच साधा वाद होता, पण मात्र भाजपची अंतर्गत गटबाजी यामुळे चव्हाट्यावरती आली. जळगावचं नाव त्यामुळे समोर आलेलं आहे. आता काय होते त्यांनी पारवच्या सभेत माझ्याविषयी वाईट वक्तव्य केलं तर त्याचा कार्यकर्त्यांमध्ये प्रक्षोभ होता आणि त्यांचं एवढंच म्हणणं होतं कार्यकर्त्यांचं की त्यांना स्टेजवर बसू नका, त्यांना स्टेजच्या खाली पाठवा. पण हा योग्य मार्ग होता का? हा योग्य मार्ग होता का? हाणामारीपर्यंत गेलेलं प्रकरण दृश्यांमध्ये आपण पाहतोय. गिरीश महाजनही त्यात सामील आहेत. नाही, फक्त कार्यकर्त्यांना ते खाली उतरत होते की असं गोंधळ करू नका. धक्काबुक्की करताना थेट दृश्यांमध्ये दिसतंय स्मिताताई. ठीक आहे. याच्या पलीकडे काहीच नव्हतं साहेब, याच्या पलीकडे काहीच नव्हतं. बरं, नक्कीच. मात्र हा वाद मिटवण्यासाठी जळगावात काय प्रयत्न चालू आहेत? आत्ताची सभा संपलेली आहे त्यामुळे हा विषय मी काही सांगू शकत नाही. थोड्या नंतर बोलतो. धन्यवाद. आपणही प्रतिक्रिया देण्यासाठी टाळतायत स्मिताजी. मात्र जळगावात महायुतीच्या मेळाव्यात भर स्टेजवरच राडा झाल्याचं आपण पाहिलं. अमळनेर इथं झालेल्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार BS पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झालेली आहे. स्मिता वाघ यांचं म्हणणं होतं की काही नाही, आपल्याबद्दल अपमानास्पद वाक्य वापरण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच काही लोकांना आपण स्टेजवरती येऊ देऊ नये असं आवाहन केल्यानंतर मात्र या ठिकाणी ही वादाची ठिणगी पडलेली आहे. मात्र भाजपमधील हा संपूर्ण जळगावातील वाद मात्र चव्हाट्यावरती आल्यानंतर जळगाव मात्र आता पुन्हा एकदा हायलाईट झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय आणि याचीच दृश्य या ठिकाणी घडलेल्या प्रकाराची चर्चा ही सर्वत्र होऊ लागलेली आहे. खुद्द गिरीश महाजन यावेळी उपस्थित असताना सभेमध्ये अशा प्रकारचा राडा झालेला आहे.